राज्यभरात विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याची योजना राज्य सरकारने आखली होती। काही महानगरांमध्ये स्मार्ट मीटर बसवली गेली होती। मात्र या स्मार्ट मीटरला सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला होता। स्मार्ट मीटर विरोधात राज्यभर ग्राहक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या। नागरिकांचा तीव्र विरोध पाहून राज्य सरकारने स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय मागे घेतलाय। सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर वापरले जातील अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली। या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय। मागील काही दिवसांपासून घरोघरी विजेचे स्मार्ट मीटर येणार अशी चर्चा होती। तशी वर्क ऑर्डरही निघाली होती। मात्र स्मार्ट मीटर विरोधात वाढत चाललेला असंतोष पाहता राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतलाय। आता पूर्वीचीच मीटर पद्धत कायम राहणार आहे। ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत चर्चा केली आणि सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असं स्पष्ट केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली आहे। त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी बसवले जाणार आहेत। स्मार्ट मीटर बसवण्याचं कंत्राट अदानी पॉवर, जिनस कंपनी, एनसीसीसी कंपनी, मॉन्टे कार्लो या 4 कंपन्यांना देण्यात आलं होतं। मात्र सामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवली जाणार नाहीत असं ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय। दरम्यान विधानसभा निवडणूक तोंडावर आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांची नाराजी ओढावून घेणं राज्य सरकारला परवडणार नाही, त्यातूनच हा निर्णय झालाय।